तर गार्डचा बाजा वाजवून झालेला आहे, त्यांचं ते चेंजिंग वगैरे तेही झालेलं आहे. आता समोर एक पार्क आहे, त्या पार्क मधनं आपण जाणार आहोत टुवर्ड्स ट्रफलगार स्क्वेअर. ट्रफलगार स्क्वेअरला पोहोचलो की मी तुम्हाला दाखवतो तिथला नजारा कसं आहे काय आहे. आपल्याला बहुतेक असंच हे सगळे चालले तसं बॅरिकेडच्या खालून जायला लागणार आहे असं दिसतंय एकंदरीत. आपल्या समोर आत्ता आहे बकिंगहॅम पॅलेस. तिथे आहे ती आहे ग्रीन पार्क. बकिंगहॅम पॅलेसच्या मागची जी पार्क आहे ती आहे हाईड पार्क. आणि आपण ज्या पार्क मधनं जाणार आहोत म्हणजे ही जी समोरची आहे बघा, हे लेक वगैरे दिसतोय का तुम्हाला, ही जी पार्क आहे ह्याला म्हणतात सेंट जेम्स पार्क. सो आपण सेंट जेम्स पार्क मधून सरळ सरळ जाणार आहोत. आणि लेकचं पाणी असं काही निळं नाहीये, पण लेक स्वच्छ आहे. एक बदक दिसलंय मला, तो नजारा दाखवतो. सॉरी, कॅमेरा जरा हल्ला होता. आय डोंट नो मी कितपत फ्रेम मध्ये आलोय, पण चला. हा सुंदर. तळ्याच्या बाजूनीच आपण जाऊयात खाली उतरून, बघू खाली उतरायला कुठे जागा आहे. पण लुक ॲट दिस, ब्युटिफुल. मी अशी खूप घाई गडबड का करतोय माहितीये का, मला घाईची जरा लागली आहे, त्यामुळे मला जरा असं मी अस्वस्थ झालोय. सांभाळून घ्या. काय लेक आहे, बदकं पोहत आहेत. वा, तिथे लंडन आय पण दिसतोय. चला त्या दिशेने जाऊ. त्याच्या पायावर पाहिलं का काय लावलंय ते बहुतेक गव्हर्नमेंटवाल्यांनी लावलंय पकडून पकडून. म्हणजे इथे पक्ष्यांची प्राण्यांची काळजी घेतली जाते. ते बघा, त्या ह्याच्यावरही आहे पायावर. रॅन्डम कबुतरांवरती नाही आहे ऑब्व्हियसली, पण हे जे सगळे पक्षी आहेत ना, ह्यांच्या सगळ्यांच्या पायावरती लावलेलं आहे बघा. असे विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, बदक, पेल्कन्स हे सगळे इथे आहेत. खारुताई असे सगळे इथे आहेत. समोर एक छोटासा ब्रिज आहे, त्याच्या बॅकड्रॉपला लंडन आय दिसतंय. मागे परत ते जे आहे काय म्हणतात त्याला, गार्ड, रॉयल गार्डचं त्यांचं बँड बाजा चालू झालेलं आहे. बहुतेक ते चेंजही करतायत परत. आय डोंट नो, ती पूर्ण असं त्यांचं ते असतंय, चक्कर मारतात ते. आता युजली डे टाइमला असतं का इव्हनिंग टाइमला असतं ते तुम्हाला चेक करून यावं लागेल, कारण की तेव्हा रस्ता प्रॉपर बंद असतो आणि सिक्युरिटी गार्ड्स वगैरे खूप असतात घोडा घेऊन वगैरे. समोर काही मुलं फुटबॉलही खेळत आहेत. बघू, जाऊ जरा जनरल टाइमपास करू त्यांच्याबरोबर आणि आयुष्यात पुढे जाऊ, व्लॉग मध्येही पुढे जाऊ. लेकचं पाणी कसंही असलं तरी लेकमध्ये कोणीही कचरा, पेपर, कागद, प्लॅस्टिक काहीही टाकलेलं नाहीये. कोणीही पोहायला जात नाहीये की चला जरा पोहून येऊ, कपडेच धुऊ वगैरे, असं कोणीही करत नाहीये. ही जेव्हा स्वच्छता आणि सिविक सेन्स आपल्याकडे येईल ना, तेव्हा आपला देश खूप पुढे जाईल. कारण की आपल्याकडे सगळं आहे. म्हणजे ह्यांच्याहून भारी आपण आहोत खरं तर. फक्त काही गोष्टींमुळे आपण मागे पडतो, बाकी काही नाही.